मी आर्या. सासबडे गावात राहायचे मी. एक छोटं साधं पण प्रेमळ गाव. गावात सगळ्यांना सगळ्यांची ओळख. रोज सकाळी आमच्या घरासमोरून गायींचा घंटानाद ऐकू यायचा आणि त्या आवाजानं माझं मन खुश व्हायचं. आई किचनमध्ये असायची. बाबा चहाचा ग्लास घेऊन अंगणात बसलेले आणि मी आरशासमोर उभी राहून माझे केस विंचरत स्वतःशी गप्पा मारत असायची. आर्या, उशीर होतोय ग, आईचा आवाज यायचा आणि मी धावत धावत शाळेच्या दिशेने जायची. हातात बॅग, केसांच्या दोन वेण्या आणि डोळ्यात स्वप्न. एक दिवस मोठं व्हायचं, सगळ्यांना आपल्यावर अभिमान वाटावा असं काही करायचं. शाळा माझं दुसरं घरच होतं. माझ्या मैत्रिणी जान्हवी, श्रेया, तेजस्वी सगळ्या माझ्या हसण्यातल्या साथी. आमचं वर्गात गप्पा मारणं, टिफिन शेअर करणं आणि परीक्षा आली की सगळ्या एकमेकींना नोट्स देणं हेच माझं जग होतं. शिक्षक म्हणायचे, आर्या, तू अभ्यासातही हुशार आणि वागण्यातही चांगली, मोठं काहीतरी करशील. त्या शब्दाने माझं मन फुलून यायचं. आई रोज संध्याकाळी विचारायची, आर्या, शाळेत आज काय झालं ग? मी म्हणायची, आई, आज मला निबंधासाठी पहिला नंबर आला. आईच्या चेहऱ्यावर आनंद चमकायचा. त्या हास्यात मला सगळं सुख मिळायचं. असं म्हणतात ना, देव कधी कधी सुंदर आयुष्यातही दुःखाचं एक पान घालतो. तो दिवस पण अगदी साधाच होता. सकाळी शाळेत गेले, दुपारी सुट्टी झाली, सगळ्यांनी बाय केलं आणि मी सायकलने घराकडे निघाले. रस्त्यावर सगळं नेहमीसारखं. मुलं खेळत होती. शेजारच्या मावशी विहिरीवर कपडे धुत होत्या. मी हळूच गुणगुणत चालले होते. आई म्हणे, माझं बाळ गोड सोन्यासारखं. घरी पोचले तेव्हा दरवाजावर कुलूप होतं. आई शेतावर होती, बाबा बाजारात. त्यांच्याकडूनच चावी घेऊन मी दरवाजा उघडला. घरात एकदम शांतता होती. मी बॅग ठेवली, कपडे बदलायला गेले. तेवढ्यात कुणीतरी मागून आलं. पायांचे आवाज. माझं हृदय धडधडलं. मी मागे वळले. तो उभा होता. आमच्याच गावातला एक ओळखीचा चेहरा, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. वाईट, विकृत, भयंकर. काय बघतोयस तू? मी विचारलं. तो काही उत्तर देत नव्हता, फक्त पुढे चालत येत होता. माझं शरीर गोठलं. मी पळायचा प्रयत्न केला, पण त्याने माझा हात पकडला. सोड मला, मी ओरडले, पण त्याने ऐकलं नाही. मी झुंज दिली, धडपडले, खुर्च्या आदळल्या, घरभर गोंधळ झाला. त्याने मला जमिनीवर ढकललं आणि काहीतरी जड वस्तू माझ्या डोक्यावर आदळली. क्षणभर सगळं काळं झालं. डोळ्यांपुढे आईचा चेहरा, बाबांचा आवाज, शाळेचं मैदान सगळं दिसलं आणि मग शांतता. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी कुठेच नव्हते. मी स्वतःला बघत होते, रक्ताने माखलेली. आई दारात कोसळली होती. बाबा किंचाळत होते आणि सगळं गाव जमलं होतं. मी बोलायचा प्रयत्न केला, आई, पण आवाज निघेना. तेव्हा कळलं, मी आता जिवंत नाही. पुढच्या काही दिवसात सगळं बदललं. गाव हादरलं. लोक माझं नाव घेऊन रडत होते. सगळीकडे माझे फोटो, बातम्या. आर्याला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा. हो, मिळेल न्याय, पण माझं आयुष्य कोण परत देणार? आई प्रत्येक दिवशी माझ्या खोलीत बसते. माझ्या उशीतला सुगंध अजून तसाच आहे. ती डोळे मिटून मला हाक मारते, आर्या, उठ ग, शाळेला जायचं आहे. पण आता ती हाक फक्त भिंतीवर आदळते. मी वरून बघते. लोकांच्या जगाकडे मला दिसतं. अजूनही कितीतरी आर्या जगात आहेत. शाळेत जाणाऱ्या, स्वप्न बघणाऱ्या, हसणाऱ्या मुली. पण त्यांच्या मागे अजूनही कुणीतरी अशा नजरेने बघतंय, जी नजर स्वप्न मोडते. मला राग येतो. मला ओरडावंसं वाटतं, थांबा. एवढा निर्लज्जपणा पुरे झाला. पण माझा आवाज आता फक्त हवेतील कुजबूज आहे. मला माहिती आहे, माझं शरीर गेलं, पण माझी गोष्ट थांबलेली नाही.
मी प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू आहे. प्रत्येक आईच्या काळजावरची भीती आहे. प्रत्येक वडिलांच्या डोळ्यातला अश्रू आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलीला शाळेत सोडाल तेव्हा तिच्या डोळ्यात पहा. ती किती सुरक्षित आहे. ती एकटी आहे का? ती नजरेखाली आहे का? तिला सांगा, घाबरू नकोस, पण सजग राहा. कोण तुझ्याकडे चुकीच्या नजरेने बघत असेल तर ताबडतोब सांग. समाज बदलायला वेळ लागतो म्हणतात, पण जर प्रत्येकाने एक पाऊल उचललं तर एका आर्याला न्याय मिळणं नाही, हजारो आर्यांचं आयुष्य वाचेल. आईवडिलांनो, तुमच्या मुलींवर विश्वास ठेवा. त्या काही सांगतात ते तसं काही नाही म्हणून टाळू नका. त्यांच्या भीतीकडे लक्ष द्या. त्यांना स्वसंरक्षण शिकवा. मला अजून आठवतं, माझा वाढदिवस येत होता. आईने लाल रंगाचा ड्रेस आणला होता. ती म्हणाली, यावेळेस आपण सगळ्यांना बोलवू, मोठा केक कापू. पण त्या वाढदिवसाच्या आधीच माझं सगळं संपलं. आईने तो ड्रेस आजही जपून ठेवलेला आहे. ती दरवर्षी माझ्या वाढदिवशी तो उघडते, डोळे मिटते आणि म्हणते, आर्या माझं सोनं. मी तिच्या जवळ असते तेव्हा ती मला बघू शकत नाही. मी आर्या बोलते. मी आता या जगात नाही, पण माझं स्वप्न अजून आहे. माझ्यासारखं कोणाचं होऊ नये. प्रत्येक घरातल्या मुलीला सुरक्षित वाटलं पाहिजे. प्रत्येक रस्त्यावर, शाळेत, गल्लीत तिला आत्मविश्वासाने चालता आलं पाहिजे. हे फक्त सरकारचं काम नाही, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जेव्हा समाजात एखादा गुन्हा होतो तेव्हा फक्त आरोपीच दोषी नसतो, तर गप्प बसणारा प्रत्येक जण दोषी असतो. मी आर्या आहे. माझं शरीर गेलं, पण माझा आवाज थांबलेला नाही. मी अजूनही प्रत्येक आईला सांगते, तुझ्या मुलीला शिकव, घाबरू नकोस म्हणून. मी प्रत्येक शिक्षकाला सांगते, तुझ्या विद्यार्थिनीची स्वप्न सुरक्षित ठेव. आणि मी प्रत्येक माणसाला सांगते, स्त्री म्हणजे फक्त शरीर नाही, ती एक भावना आहे, ती जीवन आहे. मी आर्या बोलते. मी गेले, पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला ना? जर पोहोचला असेल तर माझ्यासारखं कोणाचं होऊ देऊ नका. एक आर्या गमावलीत, आता हजारे आर्यांना वाचवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.